जास्त संमेलन लक्षात राहिलं ते महाजी शिंदे यांना जो पुरस्कार दिला त्यावरून जो वाद झाला आणि आता महामंडळच विकलं गेलेलं आहे. आणि महाजी शिंदे यांना पुरस्कार सॉरी एकनाथ शिंदेना जो महाजी शिंदे नावाने जो पुरस्कार दिला त्यावरून वाद झाला. ते याच्यात नव्हता, तो वेगळा कार्यक्रम होता, त्याचा साहित्य संमेलनाचा संबंध नव्हता. पण त्यावर पण त्यानंतर- ते म्हणतात की पवार साहेबांनी अशा प्रकारे सत्कार करायला नको हवा होता एकनाथ शिंदे. मी कोणाचा सत्कार करायचा नाही, त्याला याची परवानगी घ्यावी लागत असेल तर हरकत नाही, ही लक्षात ठेवी. संजय राऊतांनी महामंडळाला जे पत्र लिहिलेलं आहे आणि जी मागणी केलेली आहे याबद्दल महामंडळ या संदर्भात काही ठोस निर्णय घेणार आहे का, काही पत्राला उत्तर देणार आहे का? कारण महामंडळ विकले गेलेले आहेत असा आरोप. मी महामंडळाच्या वतीनं काही बोलू शकत नाही. मी पदाधिकारी नाही, मी सदस्य नाही. अनेक असे अधिवेशनं झाली, त्याच्या अनेक अधिवेशनाला माझा काही ना काहीतरी संबंध होतो. चिपळूण असेल, नाशिक असेल, उदगीर असेल, पिंपरी चिंचवड असेल, हे असेल, त्याच्या प्रत्येक अधिवेशनाला मी कुणी ना कोणतरी कपाशी शिवली आहे. त्याचा अर्थ ते राजकारणासाठी नव्हे, हा एक महाराष्ट्राचा मराठीचा उत्सव आणि तो सगळे मिळून आपण साजरा करूया, इथे राजकारण न आणता हे त्याचं अर्थ सुचव. साहित्य संमेलन यशस्वी झालं, पण नीलम गोरेंनी जी विधानं केली त्यामुळे गालबोट लागलं असं म्हणता येईल. की त्यांचं जे विधान स्पष्ट सांगायचं जे मूर्ख भरलं असतं, त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता. संजय राऊतांचं असं एक म्हणणं होतं की नीलम गोरेंना 50 लाख रुपये दिलेले आहेत. तुम्ही या संदर्भात काही अध्यक्षांसोबत तुमचं बोलणं झालं का की त्यांना 50 लाख रुपये दिलं करण्यात आलं? साहित्य संमेलनाला करण्यात आली. त्यांचा आरोप असा आहे साहित्य संमेलनासाठी 50 लाख रुपये नीलम गोरेंना दिले आणि त्यानंतर असं संजय राऊतांना आरोप केलेला. संजय राऊतांच्याकडे काही माहिती असेल तर माझ्याकडे अशी माहिती अजिबात नाही.